शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज कोकण भवनात जाणार आहेत। सर्व 29 नगरसेवक नोंदणी करण्यासाठी कोकण भवनात जाणार आहेत। ही बातमी आपल्याला पाहायचीच आहे, मात्र थेट जाऊया, संजय राऊत बोलतायत। त्यांना कोपरापासून दंडवत घालतो बरं का। आमचं सरकार पाडलं वगैरे ठीक आहे, आमचं सरकार पाडून तुम्हाला बेकायदेशीरपणे मदत केली सत्तेवरती आणण्यासाठी, हा विषय बाजूला ठेवा। घटनेचा खून, लोकशाहीचा खून, लोकशाहीची हत्या हे बाजूला ठेवा, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, हां, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचा अपमान जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बरं का ही गंमत वाटते आणि अपमान करणाऱ्यांना पद्मभूषण दिलं, त्याचं ते समर्थन करत असतील, तर या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला काय बोलावं। देशद्रोही तर म्हणता येणार नाही, कारण यांच्यासारखे राष्ट्रभक्त जगात नाहीत। इतरांना देशद्रोही म्हणू शकतात, पण ह्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही। महाराष्ट्राचा अपमान कोश्यारी यांनी केलेला आहे। त्यावेळेलाही देवेंद्र फडणवीस यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्यावर सर्वासर्व केली होती। त्यांना असे म्हणायचे नव्हते, त्यांना असेच म्हणायचे होते वगैरे वगैरे वगैरे, त्या थाटात त्यांची बोलण्याची पद्धत आहे ती त्यांनी केली। प्रत्येकाच्या बाबतीत जेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो तेव्हा ते सर्वासर्व करण्याची जबाबदारी दिल्लीनं त्यांच्यावर दिलेली आहे। महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना किंवा फुले आंबेडकरांचा अपमान महाजनने केला ना का, ही त्यांची परंपरा आहे। आणि त्यांना जर मोदी त्यांचा गौरव करणार असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री कोश्यारींचं समर्थन करणार असतील, तर महाराष्ट्र हे नाव तोंडात घेण्याचा त्यांना अधिकार आहे का, हा प्रश्न आहे। गिरीश महाजनांनी व्यक्त केलेली दिलगिरी आपल्याला मान्य आहे का? त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, ठीक आहे। असं आहे की एकदा त्यांनी ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी जे दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे। त्यांनी जे दिलगिरी चुकीचं आहे। डॉक्टर 26 जानेवारी या दिवशी भारताला संविधान मिळालं, भारत प्रजासत्ताक झाला। हां, अशा वेळेला डॉक्टर आंबेडकरांच्या नावानंच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला पाहिजे, हे सत्य आहे। आणि ती जी मुलगी आहे जाधव, तिच्या त्या भावना उचमळून आल्या, त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे। त्यांनी ज्या पद्धतीनं डॉक्टर आंबेडकरांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला, मी त्यांचंही कौतुक करतो। पण आता मंत्र्याने माफी मागितलेली आहे, नाक घासलेला आहे, ह्याच्यावरती आता फार विषय ताणू नये। याआधी आपण बघितलं तर मुंबई महापालिकेत भाजप, शिवसेना, शिंदे असा एक गट स्थापन होईल अशी चर्चा होती, पण आता शिंदे शिवसेनेनं निर्णय घेतला आहे की त्यांचा स्वतंत्र गट असेल आणि आज ते वंदनीय बाळासाहेबांना स्मरण करून त्यांची गट नोंदणी करण्यास कोकण भवनला जात आहे। नाही बघा, दोघांचेही वेगळे गट आहेत। बाळासाहेब ठाकरेंना वंदनीय वगैरे शब्द वापरतात, त्यांना ते बाळासाहेब ठाकरे त्यांना अजिबात वंदनीय नाही। त्यांना वंदनीय फार तर मोदी, अमित शाह आहेत। त्यांना वंदनीय कोण आहेत? मोदी आणि अमित शाह त्यांना वंदनीय आहेत। बाळासाहेब ठाकरे त्यांना वंदनीय असते तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने ते पुढे गेले असते। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोश्यारीने केला, निषेधाचा शब्द नाही। मुंबई तोडण्याची कारस्थानं सुरू आहेत, निषेधाचा शब्द नाही। यांना कसे बाळासाहेब ठाकरे वंदनीय? कशालाही नाटकं करताय, ढोंग करताय तुम्ही? हां, मोदी वंदनीय आहेत, अमित शाह वंदनीय आहेत, जय शहा त्यांना वंदनीय आहेत, बरं का। असे अनेक लोक त्यांना वंदनीय असतील, पण हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आम्हाला वंदनीय आहेत असं बोलणं म्हणजे बाळासाहेबांचा आणि संपूर्ण मराठी जनांचा अपमान करण्यासारखं आहे। ही ढोंग, ही नाटकं लवकरच बंद पडतील। नाही, पण राऊत साहेब, पुढचे 2 दिवस आहेत अर्ज महापौर पदासाठी सादर करण्यासाठी। बरं, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला मोठ्या कालावधीनंतर महापौर मिळतो आणि तो आता भाजपचा असेल हे आता जवळपास निश्चित आहे। अशा वेळेस शिंदे शिवसेना ही
भाजपच्याच महापौरांना पाठिंबा देईल. बघा, शिंदे शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे. किती रुसून हां, हा तर एखादी साडी थोडी पदरात पाडून घेईल, बाकी काय नाही ना घेणार. एखादी आवडीची साडी थोडी पदरात पाडून घेईल ही रुसकीबाई. याच्या पलीकडे काय करणार मला सांगा ना तुम्ही. यांच्या हातात आहे काय? त्यांना दिल्लीतून डोळे वटारले असतील अमित शहाने, त्यांचा पक्ष आहे तो. शिवसेना असती आमच्यासारखी तर आम्ही केला असतं ना. आम्ही लाथ मारली. आमच्यामध्ये लाथ मारण्याची हिंमत आहे ना स्वाभिमानासाठी. मराठी माणसं आहोत आम्ही. पण अजूनही महापौर ठरलेला नाहीये. ठरेल ना, महापौर भाजपचाच होईल. डाऊस नंतर MMR मधले महापौर ठरणार. की महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच होईल. अमित शहाना मोदींना मुंबईवर जर ताबा मिळवायचं जे का स्वप्न आहे त्यांचं पूर्णपणे, त्यामुळे ते आपला स्वतःचा महापौर करतील आणि 2.5 वर्षांनंतर वगैरे काही कोणाला मिळणार नाही. आपले नगरसेवक उपस्थित राहणार का? आपले नगरसेवक उपस्थित राहणार. जितक्या गांभीर्यानं आपण महापालिका निवडणुका लढवल्या, आता या महापालिका संपल्यानंतर जिल्हा परिषद आहे. महायुतीचे नेते सगळीकडे त्यांच्या प्रचाराच्या सभांचा धडाका असणार. अशा वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गांभीर्यानं जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे का? नेते प्रचारात दिसतील का? कारण बघा, नगरपालिका निवडणुका नेते लढत नाहीत. नंबर 1, गांभीर्य वगैरे हे सगळं ठीक आहे. निवडणुका कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक पातळीवर लढत असतात. या निवडणुका ज्या असतात त्या प्रामुख्यानं त्या जिल्ह्यातले आमचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते लढतात. गेल्या काही काळापासून जो पैशाचा प्रचंड वापर सुरू आहे, ते तुफान जे आलेलं आहे पैशाचं, त्याच्याशी सामना करणं जरी कठीण असलं तरी आमचे कार्यकर्ते लढतील. नाही, एका बाजूला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांना काम काय आहे? प्रचार सभांचा त्यांना धडाका. काम काय आहे? त्यांना मंत्रालयात बसून राज्याचा कारभार करायचा. हो, करतात का? डेप्युटी CM किंवा चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री ह्यांनी खरं म्हणजे मंत्रालयात बसून या राज्याचा कारभार करणं अपेक्षित आहे. पण ते 24 तास राजकारण आणि निवडणुकीत गुंतलेले आहेत. रावसाहेब अंबादास दानवे शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची प्रक्रिया सुरू आहे असं उदय सामंत बघा, यांनी स्पष्ट केलं. की एक लक्षात बघा, स्वतः उदय सामंत भाजपात चालले एका मोठ्या गटासह. तुम्हाला माहिती आहे का? ते तुम्हाला माहिती आहे का? डाऊसमध्ये काय चर्चा झाली माहिती आहे का? ती प्रोसेस सुरू झाली आहे का? ती प्रोसेस सुरू झाली आहे. अंबादास दानवेंचं कशाला तुम्ही नाव घेता? अंबादास दानवे कडवट शिवसैनिक आहे. अंबादास दानवे आयुष्यभर एका पक्षात राहिलेले आहेत. अंबादास दानवे यांनी 3-4 पक्ष बदललेले नाहीत. जिथे सत्ता तिथे ते गेले नाहीत. अंबादास दानवे आमचे सहकारी आहेत. तुमचा काय प्रश्न आहे? कार्यकर्त्यांना बळ मिळतं. ते आम्ही बघू ना, आम्ही पाहू ना. ते आमच्या कार्यकर्त्यांना कसं बळ द्यायचं ते आमच्यावर सोडा ना. आम्ही पैशाचं बळ देऊ शकत नाही. कशा प्रकारे बळ द्यायचं हे पक्षावर सोडून द्या, आम्ही 20 बघू. सभा आठवड्यात घेणार आहे. अरे, आठवड्यात बघा, अहो ते 50 घेतील. त्यांना काम काय? त्यांच्या हातात अशी हेलिकॉप्टर्स आहेत, त्यांच्या हातात अशी चार्टर विमानं आहेत, त्यांच्या हातात अशी पैशाने भरलेले कंटेनर्स आहेत. तुम्ही त्याची तुलना करू नका. त्यांना दुसरं काम काय? राज्यात सत्तेवरती आल्यापासून जनतेच्या हिताचं, राज्याच्या हिताचं एकतरी काम ते करू शकलेत का? फक्त निवडणुका लढवणं, निवडणुका जिंकणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं, हीच त्यांची लोकसेवा आणि महाराष्ट्रीय सेवा आहे. हा त्यांचा महाराष्ट्र धर्म आहे. नाही, पण राऊतसाहेब मुख्यमंत्री असं सांगतात, डावोसहून त्यांनी जवळपास 30 लाख कोटींची गुंतवणूक आणली. गेल्या वेळेस 16 लाख कोटी होती, यावेळेस 30 लाख त्यांनी कोटी. आधी मागची 16 लाख कोटीचा हिशोब दिला पाहिजे. मागच्या 16 लाख कोटीचा हिशोब झाला, बॅलन्स शीट टॅली व्हायला पाहिजे ना. वकील आहेत ते, आणि त्यांच्या मंत्रिमंडळात काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत, गिरीश महाजनसारखे. त्याच्यामुळे त्यांनी मागचे 16 लाख त्याच्या आधी पण गेले आहेत ते डावसला. आमच्याकडल्या काही मंत्र्यांनी डावसला घरं घेतलेली आहेत, जाणं येणं कायम राहावं म्हणून. डावस फार सुंदर शहर आहे स्वित्झर्लंडमधलं. दलित गायिका अंजली भारती यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं एका गाण्यामधून, आणि त्याच्यावर आता महायुतीचे नेते म्हणतात की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. बघा, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी, तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही. पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्याविषयी केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही. विशेषतः त्या स्वतः एक कलाकार आहेत.
अमृता फडणवीस त्या स्वतः संगीत क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे मला कोणी काय म्हटलेलं माहीत नाही, पण तसं असेल तर मी निषेध करतो. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. हजारो आदिवासी आणि शेतकरी मुंबईच्या दिशेनं वाटचाल करतायत. लाल वादळ मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. अजूनही सरकारकडून काही नाशिकवरून हजारो आदिवासी बांधव इथे निघाले आहेत. 8 दिवसापूर्वी पालघर जिल्ह्यातले हजारो आदिवासी बांधवांनी धडक मारली. चंद्रपूर, गडचिरोली येथे आदिवासींची आंदोलनं सुरू आहेत. जल, जमीन, जंगल ह्याच्यावर आदिवासींचा अधिकार आहे, हक्क आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती अतिक्रमण आणि आक्रमण होत आहे उद्योगपतींच्या माध्यमातून आणि हे सगळे उद्योगपती भारतीय जनता पक्षाचे देणगीदार आहेत. हे लाल वादळ नसून याला फक्त लाल वादळ म्हणू नका, हा महाराष्ट्रातील आदिवासींचा उठाव आहे. पण देवेंद्र फडणवीस बरं का, जे 50 सभा घेणार आहेत जिल्हा परिषदेसाठी 50 सभा घेणार आहेत, त्यांनी एकदा पालघरचे आदिवासी ज्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे नाशिकवरून निघालेले आदिवासी हजारोच्या संख्येनं त्यांच्याशी चर्चा करावी आणि मग त्या 50 सभा घ्याव्या. तुमच्या 50 सभांना विचारतं आहे कोण? जनता रस्त्यावर आहे. आदिवासी जो इकडला मूळ मालक आहे या महाराष्ट्राचा, डोंगर दऱ्यांचा, जंगलांचा, जलसंपत्तीचा, तो अशांत आहे, तो अस्वस्थ आहे आणि तुम्ही 50 सभा घ्यायच्या गोष्टी करताय का जिल्हा परिषदेसाठी? जे केंद्र सरकारनं पुरस्कार दिले त्यामध्ये श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार दिला कृषी क्षेत्रासाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की आत्महत्येसाठी शेती जबाबदार नाही, शेतीला बदनाम केलं जाते, आत्महत्येचं कारणं वेगळीच आहेत. काय कारण आहेत कृषी तज्ज्ञांनी सांगायला पाहिजे. जर श्रीमान लाड यांना पद्मश्री पुरस्कार कृषी क्षेत्रातला दिलेला आहे तर नक्कीच त्यांचं कार्य मोठं आहे. त्यांनी सांगायला पाहिजे शेतकऱ्यांनी काय करावं आणि सरकारने काय करावं. चला, थँक्यू. देखिए, मैंने कल भी उसके ऊपर बात किया है. कोश्यारी जी से हमारी कोई व्यक्तिगत दुश्मनी नहीं है. वो भारतीय जनता पार्टी के नेता है, उत्तराखंड के मुख्यमंत्री भी रहे हैं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रचारक रहे हैं. तो एक प्रचारक को, आरएसएस के प्रचारक को पद्म भूषण से सम्मानित किया. वो उनकी बात है, उनकी सरकार है, उनकी विचारधारा के लोग हैं. बात ऐसी है कि जब कोश्यारी जी महाराष्ट्र में थे तो खुलेआम छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फुले का